बोलायचा आणि काय करायचा? आई काय ग, कोणाची वाट बघतेस तू? आज काय तो सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे. त्या सरिता कोणाकडे पदर पसरून गेला माहित हा? सुशल्याकडे. ते काय झालं माहितीये का, पोलीस असं अचानक दत्तादाला पकडून घेऊन गेले ना, म्हणून जरा गोंधळली आहे कधी. अरे पण अभिरामा, दत्ताक पोलिसांनी पकडल्यानी त्याच्यात हिची पण चूक असा ना? आधीच की त्याने सावरल्याने ते का? काय नाही, आपल्या कर्माची फळा असत ही सगळी. माझं आपलं एवढाच म्हणणं हा, त्या सुशल्याचे उपकार आमच्या नायकांच्या घरावर नको. आई जरा आता हे गणपती वगैरे सगळं होऊ दे, मग आपण या सगळ्यावर चर्चा करू. बाबा रे, माका काय हौस हा वाद घालूची? पण हे माहितात ना कशत सणासुदीच्या दिवशी जे काही तमाशे करतात ना, त्याचा काय करायचा? हिला बघ. आई नको. अरे बाबा, मी काय बोलूच्या आधी ना काच वादाक सुरुवात करी. त्या सुशल्यान कान भरलेले असतात ना त्याचे. चुकला माझा. आधी बाहेरच्यांचे पाय धरलंस, आता माझे पाय धरतोस. आहे माफ करा माका, आजवर लय चुका केलंय मी. माफी मागतोय. ह्या घरात जे काय वाद झाले ना, माझ्यामुळे झाले सगळे. पण मी आता ह्याच्या पुढे तुमका तक्रार करूक जागा नाही देऊच. सुनेसारखा नाही, लेकीसारखं वागेन तुमच्याशी. तुमच्या शब्दाबाहेर जाऊचं नाही. नेमका पोलीस स्टेशनात सोडवा. मी सोडवायचा? वय तुम्ही सुशल्याकडे चला. तुम्ही सांगितलंस ना तर हेंका सोडूक तयार आ. अगो, जे काही या घराचं उमरो ओलांडूक देऊक नाही, त्याच्या दारात जाऊन भीक मागूक सांगतात तू माका? हे हो, पोरासाठी एवढा करा ना. पोर त्या लायकीचा असताना तर जीव पण दिलंय असतंय. मी त्याच्या दारात जाऊचंय नाही. अभिराम भाऊजी, तुम्ही तरी जावा. भाव असा तुमचा तो. पोलीस मारत असतील हो त्यांका, हाल हाल करत असतील. कायच वाटत नाही तुमका अभिराम भाऊजी? वहिनी जरा शांत हो. अभिराम भाऊजी, मी ना पाया पडते. अगं वहिनी काय करतेस तू? गोवासाठी काय करूचा लागत ना, ता करील. अभिराम भाऊजी तुम्ही जावा ना, त्यांना पोलीस स्टेशनात बाहेर काढा. तुम्ही सुशल्याकडे जावा ना, ते सांगा ना, सोडव माझ्या दत्ता दादा. ठीक आहे, मी बघतो, मी करतो काहीतरी. सुशल्याला किंवा सयाजीला जामीन राहायला सांगतो मी. अभिरामा, थैसर तू गेलस ना तर इल्यावर माझा मडा बक्षीत तू. अहो ते जातात तर जाऊ दे ना. त्यांका असं काय करतास? कोणा परक्यासाठी नाही, झिलासाठी सांगते ना. तुमच्या औशीसाठी झिलान काय केल्या? तुम्ही ना अशी ना ऐकूच. तुमका ना हे बाहेर इलेलेच नको. जेलात तर तुमका आनंद होता काय? अभिराम भाऊजी, तुमच्या औशिक पण सांगत, माझ्या गोवासाठी सुशल्याकडनं जामीन आणून नाही दिलास ना, माझ्या जीवाचा काहीतरी बरा वाईट करून घेईन आणि तिथे दोघांची नावा लिवीन. बघे बसा खडी फोडत. वहिनी अगं, आई तू पण ना. अभिरामा, अशी लय धमक्या ऐकलंय मी. काय नाही करूच आता. आता सुशलेन त्याचे कान भरलेले असत ना, म्हणाने सगळ्या. डार्लिंग, 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 काय काय कसला आनंद एवढा? बस बस. वाड्याचं डील झालं की काय? होणार होणार, ते पण लवकरच होणार. त्यापेक्षा जास्त आनंद तुला कशात आहे सांगू? नायकांना माझ्या उपकाराच्या ओझ्याखाली ठेवण्यात. नायकांना? म्हणजे दत्ता आणि सरिताला? ते तर आधीच माझ्या उपकाराखाली दबून गेलेत रे. पण आता वेळ आहे इंदू नाईकची आणि त्या अभिरामाची. नायकांवर तू उपकार म्हणजे? तशीच संधी चालून आली आहे. दत्ताला पोलिसांनी अटक केली आहे.
काय? हो. काय ना, आता गणपती आलेत आणि नायकांना त्यांची इज्जत प्यारी आहे. मग आता भर गणपतीत दत्ता घरात कसा नाही असा प्रश्न सगळेच विचारतील ना त्याला. काय उत्तर देतील बिचारे नाईक? नाव खराब होईल ना त्यांचं मग. आणि तेच नाव खराब होऊ नये म्हणून नाईक माझ्या पायावर नाक रगडतील अशी अटच ठेवली मी सरिता समोर. किती लांबचा विचार करतेस ग तू. मग सयाजी, यावेळी बाप्पा नायकांना पावतील की नाही हे सांगणं जरा कठीण आहे. पण गणपती बाप्पा मला चांगलेच पावलेत. गणपती बाप्पा मोरया. काय करायचा? कोणाक काय पडलेली नाही. घरात गणपती बसलो आणि घरचो झील तुरुंगात असा. काय करू? कोणाच्या पाया पडू आता? ही आणि हिचो झील काय सुशल्याच्या पाया पडू घेऊची ना. कोण येत? कावेरी? कावेरी येत. कावेरी येत. जे का शोधू केलंय ताच हैसर नाही. सावात सापडला. घरात गणपती असत, सगळी माणसं आनंदात असत आणि आमचे हे जेलात. सगळी जण मोदक खातील, नेवऱ्यो खातील आणि माझो गो काय खाता? मार खाता, पोलिसांचो मार. काय म्हणायचं? घे बाय माझे. ऐकतो ना, कोणीतरी सोडाव खवा ना गो तेंका. भर सणात घरातलो एक माणूस नसत कसा वाटता? येणारी जाणारी काय म्हणतील, काय विचार करतील? अभिराम भाऊजींका सांगलंय, आयंका पण सांगलंय, कुठल्याकडे जावा, जामीन देता नाही. कोणाक ना काय पडलेली नाही. ऐकतस ना गो, आता माझी आशा तूच काय तर कर गो. पाया पडतोय गो बाय, मी तुझ्या पाया पडत. तू जा, सुशल्याच्या गोवाकडे जा आणि सांगते का माझ्या गोवाक सोडवूक सांगते का? जाशील ना सुशल्याकडे? जाशील ना गो? पाया पडतोय मी तुझ्या बाय. जाशील? जाशील? अगं मग उशीर कित्या? चल चल लवकर चल. देवा, पावलंस रे बाबा, पावलंस. तुका रागाच्या भरात
काय नाही काय बोललंय ना रे मी. तूच वाट दाखवलंस रे बापाशी. चुकला माझा, चुकला 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 चुकला. देवा, एकदा काय त्या कावेरी सुशल्याच्या पायावर जाऊन पडला ना की आमचे हे घरा किलेच म्हणून समज. पावलंस हा बाबा, पावलंस. अजून ह्या कसा येला ना, काय रावला. वाईस थांब, मी बघून येतोय. पावलंस पावलंस. हो, जातस ना सुशल्याकडे. अगो, मी देवाक पण सांगून इलय. तू कसा देवासारखा मत्तीक धावून इलस. मग ह्या सर उभा कित्याक. जा जा, लवकर जा सुशल्याकडे जा. घाबरतस ना, घाबरतस ना. घाबरू किती होया. अगो, दीराची मदत करून पुण्याचा काम करत. पुण्य गावत ना तुका. जा माझी बाय, लवकर जा सुशल्याकडे. थांब थांब थांब, तू ना ऐसणार जा. या काम करतो मी ना, तुका तुझी चपला आणून देतो. हा होयच, थांब. घाल, घाली चपला घाल. जाशी ना सुशल्याकडे. हा जा, आणि ना पाय धर त्याचे. तू ना जाव नाहीस माझी बहीणच गो, धाकटी बहीणच. गुणाची हा बाय, माझी गुणाची हा. आता माझं गो लवकर घरा घेतलो. ह्या अजून हाय सर. अगो, हय काय करतस. सुशल्याकडे जाणार होतस ना, असं काय बघतस. हसत काय, काय चालला तुझा. पुन्हा असं नाही ऐकूचस. चल चल माझ्या वांगडा. या चल चल. हात ठेवय सर, आणि सांग की सुशल्याकडे जाशील म्हणान. अगो, आत्ता बाहेर बोललोस ना की सुशल्याकडे जातय म्हणान. मग आता बोल तरी. वहिनी, आता जाव, काय अडचण असा तुका. बघ, मी तुझ्या पाया पडतोय, पण आता नाही म्हणू नको हा माझी बाय. अगो, मी बघलोय, पोलीस लय मारतात गोथेंका. लवकर सोडून ना आणलं ना तर काय अवस्था करतील तू विचार पण करवत नाही. एकदा, फक्त एकदा सुशल्याकडे जा आणि ते का सांग ना जामीन देऊ. तू का नाही म्हणूचा नाही ता. कळता ना तुका. मग खैस थांबू नको, आहे ना ताबडतोब जा. हा आयंका सांगू नको अजिबात.
आता तुका पण जाऊ देऊचे नाही. मग माझं घोरवलो कायमचं जेलात. बाय आईंचा काय तर मी बघतोय, पण तू आधी होईसर हात ठेव आणि शपथ घे आणि वचन दे माका तू जाशील म्हणा. अगो आता कसलो विचार करत, त्या बघ पाया पडते तुझ्या. जाशी ना. हात ठेवणी शपथ घे बघूया. हा थांबा मी तुका तू प्रसाद घे. प्रसाद घेऊन जा. काम हो खोया. हा सुशल्याक दे. हा कावेरी, गो कावेरी. म्हातारीक ना सुनेशिवाय जरा चैन पडत नाही. कावेरी, गो कावेरी. कावेरी, असत काहीतरी. किती हात घालतास. तुका माहित हा? माका कसा माहिती असणार. माका नाही माहिती बाबा. सुषमा, पाय दुखतील तुझे. मग नायकांना चेपायला लावेन मी. आणि कुणीच नाही आलं तर सयाजी रागवू नकोस. पण कसं आहे, सरिताला आणि दत्ताला घराच्या बाहेर काढलं होतं. त्या दोघांना त्या घरात मान नाही. तुझ्या सांगण्यावरून ते वाढत राहत आहे. त्या दत्ताबद्दल कुणाला काहीच वाटत नाही. त्यामुळे इंदू नाईक तुझे पाय धरायला येणार नाही. नाही, पण असं होणार नाही. मला माहितीये नाईक माझ्या दाराची पायरी नक्की चढतील. कुणीच नाही आलं तर मग बसू दे दत्ताला जेलमध्ये चढत. सयाजी बघितलंस का कोण आले ते. पण हे काय, नाईक तर स्वतःला खूप तालेवर समजतात ना. आणि इकडे गुडघे टेकवायला कुणाला पाठवलंय. विचार्या सुनेला. काही हरकत नाही. ये कावेरी अभिराम नाईक, स्वागत आहे आमच्या घरात. या ये ना बसा. अरे थांब थांब. तिला आमंत्रण देऊन मान सन्मान करायला बोलवलेला नाहीये. पदर पसरायला आली आहे ती. हो ना ग कावेरी. हा हे असंच माझ्या समोर नायकांच्या घरातलं कोणी मान खाली घालतं ना, खूप बरं वाटतं मला. सयाजी कॉफी आण माझ्यासाठी. तुम्हाला चहा कॉफी. सयाजी पाणी. सयाजी आज जा आणि माझ्यासाठी फर्स्ट क्लास पैकी कॉफी आण. सुषमा प्रसाद. बाप्पा माझ्यासाठी आणलायस. नाही, पण मी नाही खाणार. बाप्पाचं दर्शन झालं की खावं म्हणते. ठेव तुझ्याकडेच. माझ्यासाठी तू इथे आलीस ना, हेच जास्त महत्वाचं आहे. नायकांची सून घरातल्या माणसांसाठी एवढं सगळं करणार. खूप अभिमान वाटतो मला तुझा. पण आता तू इथे आलीस ना, तर मी आता दत्ताला नक्की सोडवेन. हेच हवंय ना तुला. पण मग मला काय मिळणार त्या बदल्यात. काय मिळणार. मनी, पैसे. माझ्याकडे पैशांची कमी नाहीये ग.
मला काय हवंय माहितीये? मला समाधान हवंय. ओ शिट, कॉफी पडली. सयाजी, पडकण बघू आतून. अरे थांब सयाजी, कावेरी आहे ना? सुषमा, हे अरे म्हणजे काय? तिच्या धीराला सोडवायला आली आहे ती. दत्ताला आपण असं काय सहजासहजी सोडणार आहे का? काय ग कावेरी, पुसतेस ना हे? घे पूस. हेच समाधान हवंय मला. सयाजी, आता कावेरीची जी अवस्था झालीये ना, सगळ्या नायकांची अवस्था करेन मी.